तर मंडळी आजची रेसिपी म्हणजे संपूर्ण सविस्तर भाजणीची चकली। ही चकली कुरकुरीत व आतून पोकळ येण्यासाठी फक्त 3 मुद्दे इथे महत्त्वाचे आहेत। पहिलं म्हणजे भाजणीची पद्धत, दुसरं म्हणजे योग्य रीतीने पीठ मळणे आणि तिसरं म्हणजे चकली तळण्याच्या ज्या 3 ट्रिक आहेत त्या इथे मी देणार आहे। तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा आणि ही रेसिपी जर तुम्ही संपूर्ण पाहिली तर तुम्ही नक्की म्हणाल की भाजणीची चकली बनवणे खूप सोपे आहे। तर त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघणं गरजेचं आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी भाजणीचे प्रमाण फिक्स करण्यासाठी एखादी वाटी तुम्ही लक्षात घ्या। त्या वाटीच्या मापाने आपण सगळी मेजरमेंट घेणार आहोत। तर 4 वाट्या इथं तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ जाड जुना असावा आणि दुसरं म्हणजे याला आता स्वच्छ करणं गरजेचं आहे। त्यासाठी मी धुवून व्यवस्थित त्याला चाळणीवर निथळून घेतले। पुढे तांदूळ कोरडा करकरीत करण्यासाठी फॅन खालीच वाळवून घ्यायचं। सुमारे 2 ते 3 तास वाळवल्यानंतर तांदूळ अगदी तयार आहेत चकलीसाठी। तर त्याच वाटीच्या मापाने आपण तांदूळासोबत ज्या डाळी वापरणार आहोत त्या देखील आपण बघूया। तर 2 वाट्या इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि नंतर 1 वाटी आपल्याला लागेल उडदाची डाळ आणि त्या वाटीच्या निम्मे आपण घेऊया मुगाची डाळ आणि मंडळी यासोबतच 1 वाटी भरून आपण पोहे देखील घेणार आहोत आणि पोह्यांच्या निम्मे साबुदाणा आणि साबुदाणा जेवढा तेवढेच आपल्याला घ्यायचे आहे धणे आणि धण्याच्या निम्मे जिरं। तर अशी हे सगळे मेजरमेंट असते भाजणीच्या चकलीची अगदी अचूक। तर आता ह्या सगळ्या डाळी मी व्यवस्थित अशा पुसून घेतल्या आहे। मी डाळी धुण्याच्या फंदात पडले नाही। तर सगळ्या करकरीत झाल्यानंतर आपण हे भाजणीसाठी घेऊया। तर सुरुवातीला तांदूळ घेतले आहे। तांदूळ खमंग अगदी मंद आचेवर भाजले जातात। इथं घाई करण्याचं काम नाही। भाजणी व्यवस्थित असली तरच तुमची चकली परफेक्ट बनेल। तर तुम्ही बघू शकता अगदी मंद आचेवर मी ही तांदूळ भाजून घेतले आहे। तर 2 बॅचमध्ये तांदूळ भाजल्यानंतर असे परातीमध्ये पसरवून घ्या। यासोबतच हरभऱ्याची डाळ, तर हरभऱ्याची डाळ ही जाड असते आणि 2 वाट्या आहेत तर जरा जास्तच प्रमाणात आहे, म्हणून हिलाही आपण मंद आचेवर खमंग असं भाजून घेऊया। तर भाजताना डाळीचा रंग हलका बदलायला हवा, थोडा सोनेरी असावा, अगदी काळपट असं भाजू नका। तर आता हरभऱ्याची डाळ झाल्यानंतर इथं उडदाची डाळ आणि मुगाची डाळ मी एकत्रच टाकणार आहे आणि तशाच प्रकारे आपण ह्या डाळी भाजून घेणार आहोत। तुमच्या लक्षात आलं असेल गॅसचा फ्लेम मंद असावा, सतत आपण हलवत राहायचं आणि रंग हा सोनेरी असावा, अशा प्रकारे ही भाजणी करत राहायची आहे। त्याच प्रकारे पोहे अगदी नरम असतात, भराभर हे भाजले जातात, म्हणून भराभर याला हलवत राहायचं। तर पोहे देखील भाजून झाले आहे आणि यासोबत आपण घेणार आहोत साबुदाणा। तर साबुदाणा भाजताना खूप काळजीपूर्वक भाजावा, कारण साबुदाणा भाजण्याचं लक्षण म्हणजे साबुदाणा छान फुलतो। सतत हलवत राहा, जळायला नको, चिपकायला नको याची काळजी घ्या आणि भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा जो आकार आहे तो डबल झालेला आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला मसाले देखील भाजून घ्यायचे आहे। तर कढईमध्ये मी अख्खे धणे आणि जिरं एक साथच टाकलेला आहे आणि अशा प्रकारे मंद आचेवर छान खमंग असा घमघमाट सुटतो मसाले भाजताना, हे लक्षात घ्यायचं आणि हे धणे आणि जिरं भाजून घ्यायचं। तर मंडळी अशा प्रकारे झटपट भाजणी तयार होते। आता संपूर्ण भाजणी थंड झाल्यानंतर गिरणीतून आपल्याला छानपैकी हे दळून आणायचं आहे, अगदी बारीक पीठ असावं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पीठ म्हणजे भाजणीचं पीठ जर तुम्हाला स्टोअर करायचं असलं तर फ्रीजमध्ये हे 4 महिने व्यवस्थित क्लोज कंटेनरमध्ये स्टोअर करा, असं फ्रेश राहतं। आणि जर तुमचं पीठ नेहमीच खराब होत असेल तर याला कारणीभूत असते भाजणी व्यवस्थित खमंग भाजली गेली नसेल तर ते पीठ देखील टिकत नाही। या गोष्टींचं लक्ष ठेवत तुम्ही भाजणी भाजून घ्या। आता पुढे आपल्याला चकली बनवायला घ्यायची आहे, त्यासाठी एका भांड्याच्या मापाने आपण पीठ मोजून घ्यायचं आणि त्याच भांड्याच्या मापाने आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे। तर एका मोठ्या पसरट कढईमध्ये मी आधी पाणी टाकून घेतलं, नंतर 1 पळी यामध्ये तेल घातलेलं आहे आणि नंतर आपण काही मसाले घालूया। तर अर्धा चमचा यामध्ये आपण घालूया हिंग, यासोबत लाल तिखट घालायचं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट खात असाल तशा प्रकारे 1 चमचा मी घातलेला आहे। पाव चमचा यात घालायची आहे हळद आणि नंतर चवीनुसार मीठ। तर चवीनुसार मीठ म्हणजे या मेजरमेंटसाठी 1 चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि तीळ, भरपूर तीळ घ्यायची, 3 चमचे ही तीळ आहे। सगळे मसाले व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे पाणी व्यवस्थित उकळायला हवं, म्हणजेच अशा प्रकारे त्याला उकळी यायला हवी आणि उकळी आल्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे पीठ। तर मी ही चकली उकड घालून करत आहे, जसं मी नेहमी तुम्हाला सांगते की चकली उकड घालून जर बनवली तर आतून पोकळ छान येते, कच्चापणा इथं राहत नाही। विशेष म्हणजे ही भाजणीची आहे तर कच्चापणा तर शक्यच नाही, पण तरी जरी आपण साध्या चकल्या बनवतो तेव्हाही उकड काढूनच तुम्ही चकल्या बनवाव्या आणि यामुळे अगदी झटपट पीठ देखील मळलं जातं। तर तुम्ही बघू शकता काही मिनिटातच आपलं पीठ मळून झालेलं आहे, एवढंच की थोडं गरम आहे। तर आता फक्त झाकण ठेवायचं, गॅस मी बंद केलेला आहे आणि 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर आपण हे परातीमध्ये पुन्हा मळायला घेऊया। तर परातीमध्ये मी हे पीठ संपूर्ण काढून घेतलेलं आहे आणि जसं आपण हे पीठ काढतो
तर भरपूर हे गरम असतं, यातून वाफा निघत आहे. तर मंडळी प्रयत्न करा की गरमच हे मळलं जाईल आणि जर शक्य नसेल तर हाताला थंड पाणी लावत चला आणि व्यवस्थित हे मळून घ्या. आणि जर हे पण होत नसेल तर एखादा ग्लास घ्या, त्याला तेल लावून घ्या आधी आणि अशा प्रकारे त्याला व्यवस्थित मॅश करत चला. म्हणजे एकजीव हे अगदी लवकर होतं. एकजीव होणं खूप गरजेचं आहे चकली परफेक्ट येण्यासाठी. तर अशा प्रकारे मी ग्लासाने हे मळून घेतलं आणि नंतर थोडं गार झालेलं आहे तेव्हा हातानेच मी हे मळून घेतलं. काही वेळात भराभर हे मळलं जातं. इथे जास्त मेहनत आपल्याला घ्यायची नाही. तर अशा प्रकारे पीठ छान मळलेलं आहे, अगदी स्मूथ आहे, हाताला तुम्हाला असं जाणवेल. साचा देखील तयार केलेला आहे, तेल लावून घेतलं आहे, चकती लावलेली आहे आणि अशा प्रकारे हे पीठ यामध्ये मी भरून घेतलं. तर जसं आपण नेहमी चकल्या बनवतो तर आपली जी चकली असते त्यावरच सगळा खेळ असतो. जर ही भराभर न तुटता निघते तर समजून जायचं की आपण चकली चुकलेलो नाही, परफेक्ट ही झालेली आहे. तर मंडळी चकली खायला केव्हा मजा येते, जेव्हा ती कुरकुरीत असते, आतून पोकळ असते आणि चवीला एकदम भन्नाट असते. तर भाजणीच्या चकलीप्रमाणेच पोह्याची चकली, रव्याची चकली, शिवाय तांदूळाच्या पिठाची आणि फुटाण्याची चकली असे भरपूर चकलीचे प्रकार मी शेअर केलेले आहेत. तुम्हाला देखील चकल्या बनवण्याची आणि खाण्याची माझ्याप्रमाणे आवड असेल तर नक्कीच सगळ्या प्रकारच्या चकल्यांची रेसिपी तुम्ही नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल. तर मंडळी बघू शकता किती परफेक्ट आपल्या चकल्या निघालेल्या आहे. आता या चकल्या आपण तळून घेऊया. त्यासाठी तेल मध्यम गरम असावं आणि चकल्या जसं आपण संपूर्ण टाकतो तेव्हा गॅसचा फ्लेम अगदी बघा कमी ठेवलेला आहे. अशाच प्रकारे गॅसचा फ्लेम कमी असावा. बुडबुडे आधी भरपूर प्रमाणात असू द्या. जसे बुडबुडे कमी होतात तशी चकली तळली गेली असते, म्हणून याला हलवायचं नाही. थोड्या प्रमाणात बुडबुडे कमी झाल्यावर आपण याला पलटून घ्यायची, म्हणजे दुसरी बाजू देखील कुरकुरीत करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मध्ये मध्ये दाबत चालायचं फक्त. आणि बघा तुम्ही वर तरंगत आली चकली आणि बुडबुडे खूप कमी झालेले आहेत. तर अशा प्रकारे ही चकली तळायची असते. थोडक्यात म्हणजे तेल मध्यम गरम असावं, तळताना गॅसचा फ्लेम कमी असावा आणि तिसरं म्हणजे संपूर्ण बुडबुडे कमी झाल्यावरच चकली काढावी, म्हणजे ती कुरकुरीत होते. तर हे 3 मुद्दे अगदी लक्षात ठेवून तुम्ही चकली तळायची. आणि आता या रेसिपीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जरी तुम्ही एवढं सर्व करूनही तुमची चकली वातावरणाने किंवा इतर कारणाने वाक्कस झाली असेल तर मंडळी आपल्याकडे याचा उपाय आहे. तो म्हणजे तेल पुन्हा गरम करायचं आणि जशा पुऱ्या आपण भराभर तळतो त्या प्रकारे मध्यम गरम तेलामध्ये पुन्हा या चकल्या एकदा तळून घ्यायच्या. तर मंडळी तळताना पुन्हा लक्षात घ्यायचं की चकली जळायला नको याची काळजी घेतच आपल्याला या चकल्या पुन्हा तळायच्या असतात. तर अशा या ट्रिक वापरून ही चकली जर तुम्ही बनवली तर नक्कीच कुरकुरीत आतून पोकळ बनेल. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही भाजणीची चकली संपूर्ण सविस्तर रेसिपी आहे ना मस्त? तर अगदी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला भेटू या छान रेसिपीसोबत पुन्हा.